नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपले स्वागत. सविस्तर वृत्त पाहूच, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. सरकारनं मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवर, संशोधकांवर अन्याय करू नये, मनोज जरांगे यांचा इशारा. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड. वंजारी समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण द्या, जय भगवान महासंघाची मागणी. आणि फलटणच्या साखरवाडीमध्ये बनावट लॅब रिपोर्ट तयार करणारी टोळी. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. सारथी संस्थेला दिली जाणारी शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. या विषयावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही सरकारला कळवलंय. सरकारनं मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवर, संशोधकांवर आणि PhD धारकांवर अन्याय करू नये, असं मनोज जरांगे म्हणाले. छगन भुजबळांचं ऐकून मराठ्यांच्या पोरांवर अन्याय आम्ही सहन करणार नाही, असं जरांगे यांनी म्हटलंय. सरकारने तातडीनं निर्णय घेऊन सारथीच्या विद्यार्थ्यांचे पैसे वर्ग करावेत, अन्यथा सरकारला परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही जरांगेंनी दिलाय. राज्य शासनाने अचानक सारथी संस्थेमार्फत दिलेली जाणारी शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय घेतला. हा, नाही, ते कळलं आहे. आज सरकारला कळवलं आहे आम्ही सुद्धा की असा अन्याय मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवरती, संशोधकावरती, PhD धारकावरती करू नका. तर त्याच्यावरती घेतीलच आता सरकार निर्णय नक्की घेईल. कारण तेवढीच एक संस्था आहे की गोरगरीब मराठ्यांचे पोरं त्यांचे स्वप्न साकार करतायत आणि त्याच्यातही पोरांवरती अन्याय म्हणल्याच्या नंतर, आणि ते पण छगन भुजबळचं ऐकून मराठ्यांच्या पोरावरती अन्याय, हे म्हणजे हे सहन करणारं नाही आहे आम्ही. त्यामुळे आम्ही सांगितलं आहे त्यांना की त्याचे तातडीनं निर्णय घ्या आणि त्या पोरांचे सगळे पैसे वर्ग करा म्हणून त्यांच्याकडं आम्ही सांगितलेलं. आता ते निर्णय घेतील, नसता त्याचे परिणाम सरकारला भोगायला लागतात. सातारा येथे होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. 1 ते 4 जानेवारी या कालावधीत शाहू स्टेडियम येथे हे संमेलन होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली आहे. महामंडळाच्या घटक, समाविष्ट आणि संलग्न संस्थांनी विश्वास पाटील यांचं नाव अग्रक्रमानं सुचवलं होतं, त्यामुळे त्यांची निवड करण्यात आली आहे. सातारा गॅजेटबाबत मंगळवारी होणाऱ्या उपसमितीच्या बैठकीत हा सर्व विषय समोर येईल. त्यावेळेस या गॅजेट विषयी समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील अधिकृत माहिती सांगतील, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. पाहुयात ते काय म्हणाले. साहेब, सातारा आणि औंध गॅजेटच्या संदर्भात आता चर्चा सुरू झाली की ते सोमवारी किंवा या पुढच्या आठवड्यामध्ये ते राज्य शासनाकडे जाणार आहे. काय कसं बघताय? नाही, याच्या बाबतीत बघा, मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे त्याच्या चर्चेनुसार आपण त्यावेळी हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भातला निर्णय घेतला, तेव्हा औंध गॅजेटियर आणि सातारा गॅजेटियरचा सुद्धा विषय पुढे आला. आणि त्यावेळी आपण थोडासा वेळ हा मराठा आंदोलनकर्त्यांकडनं या ठिकाणी घेतलेला होता. आणि विशेषतः त्याच ठिकाणी आमचे मंत्रिमंडळ आरक्षण उपसमितीचे सदस्य मान्य मंत्री श्रीमंत शिवेंद्रराजेंनी सांगितलेलं होतं की जे काय सातारा गॅजेटर बाबतीतले डॉक्युमेंट्स आहेत, कागदपत्र आहेत, कारण ती खूप जुनी डॉक्युमेंट्स आहेत, जीर्ण असतात. कारण हैदराबाद गॅजेटरच्या बाबतीतल्या डॉक्युमेंटचा मला अनुभव आहे. आम्ही त्यावेळी आमची 15 अधिकाऱ्यांची टीम हैदराबादला पाठवली होती. तेलंगणा गव्हर्नमेंटबरोबर आम्ही बोललो होतो आणि त्यांच्या कस्टडीतले डॉक्युमेंट्स आम्ही स्कॅन करून सर्टिफाय करून आणले होते. त्याला थोडासा वेळ लागतो. पण सातारा गॅजेटर बाबतीत जर राजघराण्याकडे, साताऱ्याच्या किंवा राजेसाहेबांच्याकडे, आमच्या शिवेंद्र राजेसाहेबांच्याकडे जरी काय त्यांच्याकडचे डॉक्युमेंट्स असतील तर ते इझी उपलब्ध होतील, लवकर उपलब्ध होतील. पण हा प्रयत्न सरकारचा आहे की ते डॉक्युमेंट्स उपलब्ध व्हावीत, ते ऑथेंटिक असावीत आणि त्या आधारे त्याचं पुन्हा ट्रान्सलेशन करावं लागतं. त्याचं म्हणजे काय म्हणतो आपण, ते शब्द म्हणजे ट्रान्सलेशन करून त्याचा अर्थ समजावून घेऊन लॉ अँड ज्युडिशरीचं त्याच्यावर ओपिनियन घ्यायची ही प्रोसिजर आहे. हे मी का सांगतोय तर हैदराबाद गॅजेटच्या प्रक्रियेमध्ये मी होतो म्हणून सांगतोय. तर कदाचित ही सगळी प्रक्रिया सुरू झाली असेल, पण या बाबतीत जी काय अधिकृत भूमिका आहे ती मंत्रिमंडळ आरक्षण उपसमितीमध्ये हा विषय जेव्हा चर्चेला येईल आता मंगळवारच्या बैठकीत, त्यानंतर आमचे समितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब अधिकृत. साताऱ्यातील फलटणच्या साखरवाडीमध्ये बनावट लॅब रिपोर्ट तयार करणारी टोळी असल्याचं समोर आलंय. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे, तर इतर तिघांचा शोध सुरू आहे. फलटण पोलीस या घटनेचा तपास करतायत. फलटण पोलिसांनी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय लॅबोरेटरीच्या संदर्भात. नेमकं काय प्रकरण आहे? याच्यामध्ये बेसिकली बुलढाणा येथे, खामगाव येथे
तेथील डॉक्टर श्री ब्रह्मानंद टाळे हे MD पॅथॉलॉजी आहेत, त्यांनी एक गुन्हा दाखल करून तो आमच्याकडे फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला ट्रान्सफर झालेला आहे दिनांक 10 सप्टेंबरला. त्याच्यामध्ये त्यांची अशी तक्रार आहे की डॉक्टर राऊत हे धन्वंतरी लॅबोरेटरी आणि त्याच्याबरोबर धन्वंतरी लॅबोरेटरी साखरवाडी चे विशाल नाळे, तसंच श्रीराम लॅबोरेटरी इंदापूर चे शंकर खडसे आणि प्रतिभा सोळंके अशा 2 लॅबोरेटरी विरुद्ध आणि डॉक्टर विरुद्ध असे 4 आरोपी आहेत. त्यांच्याबरोबर मेडिक्लेमचा रिपोर्ट देण्याकरता म्हणजे स्वतः डॉक्टर टाळे जे आहेत त्यांच्या सही, शिक्का आणि लेटर पॅडचा उपयोग करून बनावट असे तपासणीचे रिपोर्ट, रघवी तपासणीचे रिपोर्ट, पॅथॉलॉजी रिपोर्ट देण्यात आले म्हणून हा गुन्हा दाखल केलेला आहे. तो वर्ग म्हणून फलटण ग्रामीणकडे आला आहे. आत्तापर्यंत त्याच्यामध्ये एक आरोपी जो आहे विशाल नाळे त्याला अटक करण्यात आलेली आहे. 3 आरोपीचा शोध घेणं बाकी आहे आणि तसंच त्याची पोलीस कोठडी 3 दिवस मिळाले आम्हाला आणि पुढचा तपास हा फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन करत आहे. सिंदफणा नदीला आलेल्या पुरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. मागील काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली असून खालच्या भागातील गावांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून सतत पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवलं जात असून नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचं आवाहन करण्यात आलंय. या बातमीसह वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची. लगेचच परत येऊ पाहदरा न्यूज अनकट पॉडकास्ट वाले पॉपकॉर्नच्या गणपती विशेष भागात पुण्यातील मानाची 2 मोठी मंडळं येऊन ठाकणार समोरासमोर. तर अनुभवा हा थरा. तसं नाही येऊ काही की सगळे गणेशाची आराधना करतात, सगळे खूप छान एन्जॉय करतात. खेळमेचं वातावरण जसं आम्ही करतो. वडील एका मंडळात असतात, मुलगा एकाचाच असतो, चुलते एका मंडळात असतात. अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात चहा आला ना, त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ, नाही तर बोलव याला. कॉम्पिटिशन नसून कॉपरेशन आहे. तुळशीबाग म्हटलं ना की महिला आणि तुळशीबाग अतूट नाते. महिलांचं माहेरघर तुळशीबागेला समजलं जातं आणि वर्गणीबद्दल काय थोडंसं काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं. की वर्गणी हे काय आहे, तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे. काय माहिती का, जगामध्ये तुम्ही सगळं काय करू शकता पण समोरच्या खिशातनं 1 रुपया काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो. त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे. गणेशोत्सवाचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवातनं राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो 10 वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो, जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो, जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो, असाच तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना. या पाण्यात आम्ही विसर्जित करू का हो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का. मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी, मग या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित करायचं का. तर धमाल मस्ती किस्सांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पाहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की पहा. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात उर्वरित घडामोडी. वंजारी समाजालाही एसटी प्रवर्गात आरक्षण मिळालं पाहिजे अशी ठाम मागणी जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी केली आहे. बीड येथील शासकीय विश्रामगृहात आज सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्या शासनाकडून वंजारी समाजाला 2% आरक्षण आहे, परंतु या आरक्षणाच्या आधारे समाजाच्या कोणत्याच कामांना गती मिळत नाही. त्यामुळे आम्हाला एकतर थेट एसटी आरक्षणाचा लाभ मिळावा, अन्यथा आधीचे 2% आरक्षण वाढवून 5% करावे अशी मागणी सानप यांनी केली आहे. जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून जळगावच्या चोपडा तालुक्यातील अनवर्दे गावातील शेतकऱ्यानं आमरण उपोषण सुरू केलंय. उमराव बोरसे पाटील असं या शेतकऱ्याचं नाव आहे. चारीच्या खोदकामासाठी संपादित केलेल्या जमिनीचे भाडे आणि व्याजासहित चौपट रक्कम मिळावी अशी या शेतकऱ्याची मागणी आहे. आज उपोषणाचा 5वा दिवस आहे. माझं प्राणांतिक आमरण उपोषण दिनांक 10 पासून सुरू आहे. आज 4था दिवस आहे. 10 तारखेला 11 वाजता कार्यकारी अभियंता माझ्याकडे आले होते. त्यांना मी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही उपोषण मागे घेण्याचं मला मुळीच बोलायचं नाही. मग तुम्ही माझे जे तुमच्याकडे 17 मुद्दे देऊन कागदपत्र दिलेलं आहे त्याच्यावर तुम्ही अभ्यास केला का, ते कागदपत्र वाचलं का. मग त्या 17 मुद्द्यांवर मला तुम्ही अद्याप उत्तर का नाही दिलं असं त्यांच्याशी विचारता झाल्यानंतर मग ते चालले गेले. मग ते दुसऱ्या दिवशी आले होते. आणखी दुसऱ्या दिवशी आल्यानंतर त्यांनी तेच कागदपत्र तेच मला दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांना म्हटलं ह्या कागदपत्रांवर मी तुमच्याकडे जी
पाठवलेला आहे, तक्रार अर्ज दिलेला आहे. त्या तक्रार अर्जाचा तुम्ही अभ्यास केला का? त्या तक्रार अर्जामध्ये मी जे 17 मुद्दे तुम्हाला सांगितलेले आहेत त्याच्यावर तुम्ही मला उत्तरं दिलेलं नाही आणि तुम्ही मला उपोषणाला घ्यायला सांगतात. पुन्हा मेहरबानी करून माझ्याजवळ यायचं नाही. पहिले मी पाठवलेल्या तक्रार अर्जांचा पूर्ण विचार करायचा आणि शेतकऱ्यांना पारदर्शक मोबदला संपूर्णपणे कसा देता येईल हा विचार करायचा आणि मग माझ्याकडे तुम्ही या असं मी त्यांना. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर केले असून यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर करण्यात आले. त्यामुळे आता अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी व महायुतीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. तब्बल 2 वर्षांनंतर जिल्हा परिषदेची निवडणूक डिसेंबर महिन्यात होणार असून यासाठी सर्व पक्ष आता कामाला लागले. रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी एका कर्तृत्ववान व्यक्तीस जिद्द पुरस्कारानं सन्मानित केलं जातं. त्यातच साताऱ्याची लेक कुमारी धैर्या ज्योती विनोद कुलकर्णी हिनं अवघ्या 13व्या वर्षी युरोप खंडातील माउंट एल्ब्रूस हे 18,510 फूट उंचीचं सर्वोच्च शिखर सर करून जगभर नाव कमावलंय. तर तिच्या अदम्य जिद्दीला आणि कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे 2025 या वर्षाचा जिद्द पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. या बातमीसह वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची. लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे गेवराई तालुक्यातील गोदाकाठच्या अनेक गावांचा बाहेरील गावांशी संपर्क तुटलाय. सतत सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि जायकवाडी धरणातून वाढीव पाण्याचा विसर्ग यामुळे नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. गावोगावी पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल झाले असून राक्षस भुवन रोडवरील गंगावाडी पुलावरून पाण्याचा प्रचंड लोट सुरू असल्यानं या मार्गावरील वाहतूक प्रशासनानं बंद केली आहे. त्यामुळे अनेक गावांचा रस्ता बंद होऊन नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. जालन्यात अपंग महिलेच्या फाईलवर सही करण्यासाठी तलाठ्यानं हॉटेलवरील दारूचे बिल भरण्याची मागणी केल्याचा प्रकार समोर आलाय. इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगता पेन्शन योजनेच्या फाईलवर सही करण्यासाठी तलाठ्याकडून बियर बारचे बिल भरण्याची मागणी करण्यात आल्याचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय. भोकरदन महसूल विभागाच्या नांजा सजा येथील मद्यधुंद अवस्थेतील तलाठ्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली असून आता या तलाठ्यावर नेमकी काय कारवाई होणार असल्याचं महत्त्वाचं ठरणार आहे. कालचं प्रकरण जे होतं, जे भोकरदन तालुक्यातील जैनपूर कोठरा या गावाचा तलाठी, तो कोठराचा तलाठी आहे आणि तलाठी असा आहे की तो गोरगरिबांना, माझ्यासारख्या चांगल्या व्यक्तींना, अशा व्यक्तींना पैशाची मागणी करतोय. आणि खास म्हणले तर तो जो अपंग महिला आहे त्या महिलाच्या फायलीवर सिग्नेचर करायचे पैसे माझ्याकडनं घेत होता. जालन्यात महावितरणाच्या 45 पथकांनी थकीत वीज बिल वसुलीची मोहीम राबवली आहे. या मोहिमेदरम्यान 860 ग्राहकांकडून तब्बल 86 लाख रुपयांची थकीत वीज बिलं वसूल करण्यात आली आहे. तसेच 94 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून वीज चोरी करताना आढळलेल्या 6 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या बातमीसह वेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिनमध्ये. इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.